वीर तपस्वी मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी। अक्कलकोट रोडवरील बृहन्मठ होडगी संस्थानाचे षटस्थल ब्रह्म तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या संकल्पनातून 2018 मध्ये 1008 कुटुंबांच्या सहभागातून 1008 शिवलिंगांची प्रतिष्ठापना करण्यात आली। राज्यातील एकाच ठिकाणी 1008 मानवनिर्मित शिवलिंग उभारण्यात आले असे हे एकमेव स्थान आहे। महाशिवरात्रीच्या पावन पर्वात या ठिकाणी दर्शनाची पर्वणी आहे। आता हे स्थान केवळ मंदिर न राहता सहस्त्रलिंगाद्वारे शिवतत्वाचा महासागर म्हणून उभे राहिले आहे। येथे अनंत आणि पूर्णत्व या दोन्ही गोष्टींचा संगम अनुभवायला मिळतो। तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्यांनी 1008 शिवभक्त कुटुंबांना बृहन्मठ होडगी संस्थानांशी कायमस्वरूपी जोडून एक आध्यात्मिक कार्य केले। एकाच ठिकाणी 1008 शिवलिंगांचे दर्शन घडवून अनेक जन्माच्या पापांचे क्षालन करणारे हे पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे। अनेक लहान शिवलिंगांच्या रूपात एकाच विराट शिवतत्वाची पूजा करणे हे अनेकातून एकाकडे जाण्याच्या एकाग्रतेचे प्रतीक अनुभवायला मिळते। स्वामीजींचा हा संकल्प केवळ शिवलिंगापुरता मर्यादित न ठेवता त्यांनी लिंगोद्भव जगद्गुरू पंडिताराध्य यांची 108 फूट उंचीची मूर्ती आणि 1008 सुहासिनींचे 1008 पारायण करण्याचा संकल्प केला होता। हा संकल्प पूर्णत्वास येत असताना काशीपीठाचे विद्यमान जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी यात 1008 गोमातांच्या पूजनाने भर घातली। यामुळे या ठिकाणी जन्म, धर्मकार्य आणि मोक्षप्राप्तीचे एकात्मिक स्थान निर्माण झाल्याची भक्तांची भावना आहे। 1008 शिवलिंग आहेत। ही संकल्पना तत्कालीन जे मठाचे क्षेत्र गुरुमाऊली तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या संकल्पनेतून 1008 शिवलिंगाची या ठिकाणी स्थापना करण्यात आली। परंतु त्यांची धारणा होती की या मठामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आले पाहिजे, त्यांना एक प्रकारची शांती लाभली पाहिजे आणि लोक मठामध्ये जोडली पाहिजे। कारण आज जी परिस्थिती आहे ती भयावह आहे आणि संस्कृतीपासून लोक दूर जात आहेत आणि अध्यात्मापासून दूर जात आहेत। ती जोडली गेली तर परत आपला धर्म वाढला पाहिजे, माणुसकी धर्म वाढला पाहिजे आणि मनाला एक प्रकारची शांती लाभावी म्हणून 2009ला त्याच्यानंतर संकल्प सोडले। परंतु 2018ला या ठिकाणी एप्रिलमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा भव्य पाची जगद्गुरूंच्या दिव्य सान्निध्यात अनेक शिवाचार्य आणि 5 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या वैभव संपन्न आला। आज 1008 जे शिवलिंग आहेत त्यामध्ये आपल्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कोणाचं विवाहाच्या स्मरणार्थ, वाढदिवसाच्या स्मरणार्थ, आई वडिलांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ या ठिकाणी या शिवलिंग स्थापना करण्यात आली। हे सगळे भक्तगण येतात। महाशिवरात्रीमध्ये जलाभिषेक केल्यानंतर शिव हा जलाभिषेकानं तृप्त होतोय आणि त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते। या जलाभिषेकानं सगळं समाज, सगळं जग हे शांततामय व्हावं, कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही भक्तांना त्रास होऊ नये आणि ते सगळे रोगमुक्त व्हावं, शरीर सदृढ व्हावं आणि अशा प्रकारची मनोकामना आपण केल्यानंतर आपल्याला कोणत्याच प्रकारची कमतरता भासत नाही। या जलाभिषेकानं आज केलं तर आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये एक शक्ती संचारते आणि 1 वर्षभरामध्ये आपण तृप्त राहत असतो, म्हणजे मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार येत नाहीत। हा संदेश या निमित्तानं आपल्या महास्वामीजींनी दिलेला आहे। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600 02 26 17।